फोटो. केलंच आहे का त्यांनी उतरायला असं? इथे केलंच आहे. हा प्रे तिथून बघ ते कसं नदीसारखं आहे असं. सो गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही उठलो आहे. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि पहाटेची थंडी अनुभवायला मिळते बाहेर. तुम्ही बघू शकताय बघा. हा व्ह्यू आहे जबरदस्त. एवढा पण जबरदस्त नाही, पण धुके तर पडले त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. हे आमचं हॉटेलचंच व्ह्यू आहे इथून. आणि जॉब अनिकेत उठला. अनिकेतची तयारी चालू आहे आंघोळीची. आम्ही सगळं रेडी करतोय. हा अजून उठला नाही आहे. मी माझा ड्रेस काढते. उठलोय मी बोलतो आणि परत झोपतोय. त्याला तेच बोलली लवकर आवरून घ्यायचं आपल्याला, कारण का आम्हाला निघायचं आहे बीचवरती. सो आम्ही ठरवलं आहे मॉर्निंगलाच बीच कवर करायचं, कारण का नंतर संध्याकाळी सनसेट बघायला तर छान आहेच, बट हा प्रॉब्लेम होतो की खूप गर्दी होते बीचवरती. त्याच्यामुळे मग मी बोलले मॉर्निंगलाच कवर करू. मॉर्निंगला फोटोज पण छान येतील, लाईट्स पण चांगल्या असतील आणि आपल्याला हे पण करता येईल ना, शूट वगैरे पण करता येईल. सो त्याच्यामुळे आमचं प्लॅनिंग चालू आहे लवकर लवकर आवरून सगळ्यांनी निघायचं. सो आता एक एक जण आवरतो पटापट आणि मग रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. सो बाय बाय. तुमचं आवरलं की कॉल करा, मी लगेच. तर हॅलो गाईज, आता आम्ही झालो आहे रेडी. आणि माईक आम्ही कोपरोवर नाही वापरत. पुढे गेलो माईक तरी पण आता ह्याच्यासाठी फोनसाठी. हां तर मग ओके, तर आम्ही झालो आहे रेडी आणि आता आम्ही निघतोय. हे बघा, ही सोनाली, अनिरुद्धने कोपरोचा सेटअप लावलेला आहे. ऑल सेट. स्कूटीवर जाणार आहोत, स्कूटी रेंटवर घेतली आणि इथे गोप्रो लावणार आहे आम्ही. ओके, लेट्स सी यू. आम्ही आता एका स्पॉटला थांबलो आहे. हा तो स्पॉट आहे. आता तिथे आम्ही खाली उतरतोय. स्वस्त काहीच आहे ते. हो, अजून पुढे पण खूप आहे. म्हणजे हे त्यांनी बनवलंच आहे असं इथून वरतून यायला. एक प्रकारचं स्पॉटच म्हणता येईल ह्याला असं. बाईक वरून फिरायला छान वाटतं.
ये देखो भैया, हम निकाल रहे हैं फोटो। बघायचं तुम्हाला? बघायचं? रस्ता आणि ते दोन्ही येऊ दे. पाईन ट्रीज बघ किती मस्त आहे. खाली उतरून जायचंय तिथे. जायचंय ना. जायचंय पुढे जाऊ ना आरेवारीला. इथे उतरायला नाही. आरेवारीलाच हे जाऊ. बघ ना पाईन ट्रीज मध्ये फोटो काय येतील. अनु इथे जाऊया पाईन ट्रीज मध्ये. हे काय पाईन ट्रीज. हे बघ ना आतमध्ये घोडा पण आहे. काय म्हणलं? नको काय. हा नाही बोललो. इथे जायचं. हा प्री वेडिंग झालं ना काय? प्रॉब्लेम काय आहे? काही नाही आहे. हा काही नाही आहे. प्रॉब्लेम मी काय बोल बघ, हे जर तू असं पकडून काढली असतीस ना, मी आणि तू दोघंही आलो असतो स्कूटीवर बसलेलो. नंतर जाताना पुढच्या व्ह्यूला करतास. पाईन ट्रीज मध्ये जाऊया चला. असं धावूया आणि सो आता आम्ही इथे उतरलो आहे कारण का इथे बीच पण आहे. कोणता काशीरबाटी बीच आहे एक. आणि त्याच्यानंतर इथे थोडेफार फोटो क्लिक्स आणि इथे असं हे पण आहे. डॉल्फिन सफारी, बनाना राईड, स्लीपर सोफा, डिस्को राईड, स्कुबा डायव्हिंग. सो कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट. सो हे पाईन ट्रीज बघून मी थांबले इथे. म्हटलं इथे पाईन ट्रीजमध्ये व्हिडिओ शूट करून तिथे मला घोडे दिसले. जर एखाद दुसरा फोटो घोड्यांसोबत आलाच तर चांगलंच आहे ना. जा पुढे. बोला काहीतरी, तुम्ही ब्लॉगमध्ये आहात. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता कोणता बीच आहे? कोणता तरी बीच आहे माहीत नाही. आरेवारीच्या घाटावरतीच आहे. घाटच बोलणार ना आपण. सॉरी जर चुकलं असेल तर, कारण आम्ही पहिल्यांदा रत्नागिरीला आलो आहे. आमचं गाव होतं कुडाळ, तर आम्ही रत्नागिरीला आतापर्यंत आलो नव्हतो. सॉरी होतं नाही आहे. तर आम्ही आता रत्नागिरीला आलो आहे एक्सप्लोर करायला. खूप सुंदर आहे हे आरेवारीचा हा पूर्ण पट्टाच खूप छान आहे. आता आम्ही आलेलो आहे पाईन ट्रीजच्या इथे. तिकडे काही फोटोज क्लिक करूया, ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवूच. आणि आता आपण जाऊया थोडं एक्सप्लोर करूया बीच. आउट ऑफ ऑफिस आहे तर एन्जॉय करूया आउट ऑफ ऑफिस. या व्ह्यू दाखवतो तुम्हाला पुन्हा. आपण इथे एक जागा पकडून काढू. पुढे जायचं थोडं. चला पुढे जाऊया थोडंसं. रस्त्याने चल असं नको. कविता तर गाईज आम्हाला इथे घोडा दिसलेला आहे आणि सोनालीला घोड्यासोबत गाढव फोटो काढायचा ॲक्च्युली. हे बाई नको जाऊ जवळ असतो ना, घोडा मारतो.
घोडाला हात मारतो आणि घाबरतात ते नवीन लोकांना. बांधलेलं आहे कशावरून तू शोर आहेस? फक्त दोरी आहे ती सुखोल्ली असली तर वास नाही येत आपल्या इथे. काढणार तुम्ही गाड्यांचा. सो आता आम्ही इथे पाम ट्रीच्या इथे आलेलो, जसं सांगितलेलं तसं. मस्त व्ह्यू भेटला माझ्यामुळे ह्यांना, आणि एवढे छान फोटोज आणि शॉर्ट्स आले आहेत ना, खूप भारी आले. सो आता आम्ही निघतोय इथे. पाणी द्यायचं कोणाला? पाणी पाणी नॉर्मल नको? नॉर्मल पण द्यावे. ऊन खूप असल्यामुळे बाराचं कडक, डिहायड्रेशन खूप होतंय. कुठला? तुला नको आता मागे बसून? नेवरे बीच आहे. सॉरी गाईज, मी काय उलट बोलली तुला असेल नको? तर नको आता. नेवरे बीच. मी काहीतरी वेगळं नाव घेतलेलं आधी. हे होतं ते view. अनु मागे काय लावतोय? मी येतोय का? तरी दाखव सगळं. काशीर घाटी हे गाव आहे, आणि त्याचाच तो एक मागे होता तो समुद्र होता, आणि मग तिथे नेवरेचा पण समुद्र. जशी गाव तशी समुद्र. समुद्र एकच बीच गेलो. हां, तरी गावाच्या नावाप्रमाणे राहायला लॉन्च जागोजागी खूप केलं आहे त्यांनी, आणि ती एक छान गोष्ट आहे. म्हणजे हे रत्नागिरीतच नाही बघताय ना, जिथे जिथे म्हणजे आता सगळीकडेच लोक मालवण फिरतात, सिंधुदुर्ग फिरतात, कोकण फिरतात, लोकं कोकण बघायला येतात. सो तिथे तिथे सगळीकडे ही गोष्ट त्यांनी म्हणजे आपल्याला सोय केलेली आहे चांगली. म्हणून तर बोलतात ना, यवा कोकण आपलंच असतं. त्यामुळे यवा आणि बघा कोकण कसं आहे, किती सुंदर आहे. आणि ह्या लोकांना काहीच दिसत नाही इथे ह्या ह्याच्यात. काय झालं सोनाली? अहो हे इकडे ब्रिज आहे पुलावर. इथे उडी मारली त्याने एवढी वर, तेव्हाच आवाज आला पाण्याचा. त्याच्यामुळे झालंय. हा. आणि तो त्याला ते करायचंय. मी म्हटलं मला नको तुलाच करी. पावसाळ्यात मस्त धबधबा असणार है ना?
काढलेली बुडवला तिथे. झालं आमचं की निघालो आम्ही घरी, कारण का मला ऑफिस आहे, सो ऑफिस पण अटेंड करायचं आहे. त्याच्यानंतर जेवण जेवलो आम्ही, पण जेवण जेवल्यावरती जे कसं फील होतं ना तसं फील नाही झालं. मला असं वाटतं आवाज आणि माईक नाही चांगला आहे घरी. काय वाटतं मग घरी देऊ हां आता हे जेवढं बोललीस ना त्याच्या पुढचं कंटिन्यू घरी कर, कारण नंतर तेव्हा बोलायचं की हां बाईकवर जरा आवाज नव्हता येत म्हणून मी घरी वेगळी घेतली. आणि हे नंतर दे ना. हां मग ते 500 आहेत का विचार ना सुट्टे, पण तरी 500ची सुट्टी आहे 500 पण करून दे ना. मग सुट्टी हां सांग तसे 500 तसे वेगळे. कर. आणि आम्हाला 500ची सुट्टी आहे. पूर्ण काम घेऊ ते पडेल पैसे इकडे. तुझं जर भारी आहे सोड. मग काय, तुला गरज पण नाही ह्याची. तुला शेअर करते व्हॉट्सअपला. तुला व्हॉट्सअप अरे काय काय घेतलं दाखव. आम्ही मँगो, कैरी पन्ना आणि आवळा, म्हणजे तिन्ही पण टेस्ट करून बघतो. इथून समोरून घेतला आम्ही. चहा पिला असतं तर बरं झालं असतं. हे नाही प्यायचं आहे मला, थंड प्यायचं होतं. इथे गॅस पाहिजे होता ना रूमवरती. सो ही छोटीशी अंशिता हा आहे. देईल का आता साखरी? नाही, पैसे द्यावे लागते तुम्हाला ऑफकोर्स. ऐक ए पिल्लं बघ एवढीशी. सांगा रे, हे बघ हे आईवर, हे बाप सांगते आणि ते मिक्स ब्रीड आहे. हे बाबा हे वायरी काय खातो रे. जावा गप्पपणे झोपलेलं तिथे जाऊ ना. मला काय लक्ष ठेवता येतं की नाही आईशीला. बापूस कुठे गेला, बापूस कुठे गेला तुझा, काय गो खय गेला तुझं बापूस. आणि तिचा बापूस गेला गायब. ऐकलं का, आई शोधते नवऱ्याला, नवरा पळाला पोरांना टाकून. तो बोलला बघ तूच काढलीस. घेतोयस का हां, तुम्ही पिताय चहा नाही ना. करतेस का तुझं? ठीक आहे तुम्ही बसा, नंतर या, मी माझं चालू करते. मी पण आज काम केलं असतं. करतोस तर कर. त्यांनी बोलली नाही ना सुट्टी, आता कसं बोलतो, बोलले स्विच मार ना त्याला, बोल मी फ्रायडे करतोय. का नाही, ॲज डिस्कस असा आहे तो. आवळा तुला काय प्यायचं होतं? आवडा कैरी नाही, बेल वाजते का? संध्याकाळी जाऊन घेऊन येऊ परत एक आवळा. हे बॅटरी चार्जिंग करा, ह्याची मस्त ही फुल आहे आता पडे काय रात्रभर लावलेलं ते डिसिजन खायचं. कधी चुकीचे नसतात. सोनालीला फक्त विश्वास नसतो माझ्यावर, माहिती आहे का. झालं सगळं बोलून घाण करून. आज माझे सगळ्यांनी decision शूज आतापर्यंत- घातले ना, पण ते बरं झालं ना. आतापर्यंत माझा एक पण आपण डिसिजन रानावनातच चुकला फिरत किंवा होतो. हुकला नाही. लाईट लावा. मला झोपा. एक पण अशा प्रकारे नेटवर्क केलेलं आहे. आत आल्या
सो येस गाईज, आता आम्ही थोडं रिलॅक्स होतो आणि भेटू तुम्हाला संध्याकाळी. बाय बाय, सी यू. टाइमपास करते इथे कोण आलं ते बघायला जाऊन बघून. जॅकेट राहिलं. घ्यावं लागेल मग, थंडी वाजते मला. चालेल. काय काय अरे नीचे कुछ पहना है कि नहीं पहना है? इतने बड़े जैकेट. स्टँड पडलं का तरी छान दिसत होतं. ह्याच्यात करते ना आता. माईक आणलेत ना. नाही आणला. हा बोलला आता ह्याच्यातच करायचं तर कशाला. नाही. लिक्विड ठेव. काय 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 जेवायला जातोय आता आम्ही सगळे. याची गरज. ह्यांच्यासारखी का? हे काय वाटतं? हे याच हॉटेलमध्ये याच ना रे, याच ना का या आता जाऊ हे हे हा हे काही हे ते नॉनव्हेज मिळतं का? व्हेज 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 आहे. व्हेजच खायचं आहे. उद्या खाऊ नॉनव्हेज. उद्या नाही, हे परवा. पण आहे. हे पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, मालवणी. हा, ते पण चांगलं वाटतं. आता 4च्या टेबलवर बसू. ठीक आहे. व्यवस्थित विचार करून मागवा. आधीच सांगते, उगाच एक्स्ट्राचं मागवू नका. मी एक्स्ट्राचं काय खाणार नाही. व्हेज घेऊया आपण. बिर्याणी. मित्रांनो, चिकन थाळी आली आहे अनिरुद्धची. जेवण झालं आमचं. गरम पाणी पण दिलं तुला आणून म्हणलं. एवढं जगभर दिलं. मग ते बंद करतोय तो. थंडी वाजतीये इथे आता. खाणं गार झाले. हळू का चालत विचार आणला. 1 2 3 4 इथं आपली कसं वाटते? गार वाटते. थंडी लागते बघा सगळ्यांना. कान खूप थंड झाले पाहिजे. वरतून जॅकेट मी घालून स्कर्ट. इथे आणलंच नाही तुम्हाला. आम्ही फर्स्ट टाइम आलो चांगलं आहे ते. बरं नशीब भेटलं बरं का. हा ना, नाही तर घ्यायला असतं माझा मोबाईल. बरं चालू आहे चालू आहे. सो गाईज, डेझर्टचा टाईम झाला आहे आणि आम्हाला इथे आंबोलीचं पार्लर भेटलं. मंदिर येते कुठलं तरी. लागत नाही का?
व्हेजमध्ये पण खाणार कशासोबत आपण? काय त्यांच्या वेफल खायचं होतं ना तुला? हा? वेफल विचारायचं होतं मग. काय? वेफल खायचं होतं ना. खाऊ दे नको खायचं तर खा. इथे घेतलं का? केक शॉप पण आहे तिथे. अरे आहे ना पैसे ह्याच्याकडे आता एवढं भांडण. ओ माय गॉड. वॉज इट देणार ना काय रे? हा त्यांचे 400 400 800 आहेत ना. काय करताय तुम्ही? रस्त्यावरून चालवा ना गाडी. का कुठे दिसतंय? हा मग ते नंतर निघून गेला. ध्रुव तारा आहे चंद्राच्या बाजूला. लॉक केलं हेल्मेट सगळ्यांचे बिचारे. मग हे वांदे आहेत ना. मी त्यांना वॉशरूम वगैरे त्यांना बोलून असेल पण. कारण स्वतःहून आल्यावर ते लोक पासवर्ड बिसवर्ड पण देतात. मला पासवर्ड दिले ना. सिंगल बेड आहे ना आपल्या इकडे आहे ना, इकडे असा विंडोला एकदम चिटकून होता. तू होती ना फॅमिली जी खाली राऊंड मारत होती ती कुठे वरती आहेत का? आहे तिथे. हे झोपले पण असतील. गोड खायला आवाज तर येतो हे असं बाहेर ओरडत उतरून आहे. विचारलेलं करायची गरजच नाही क्लीन. जिधर रहती है उधर क्लीन ही रहता है. मतलब क्लीन बोले तो clean बोले तो एकदम आणि हे बघायचं होतं नाही ना. हे बघ हे बघ काय तुम्ही एक घाण केली की असं होत आहे. टिश्यूने उचलते आता काय मच्छर. दिलेलं ना तुला नाही दिलेलं का? त्यावाल्या बॅगेत बघ असेल पुढे. ते नको का वेट टिश्यू नको घेऊ बाबा आधीच कमी आहे यार. मग मेडिकलमध्ये गेलेला तर वेट टिश्यू घ्यायचा होता ना तू बाबा. हां तेच घे. सो गाईज तुम्हाला होम टूर करायची राहिलीच, सॉरी रूम टूर करायची राहिलीच. आता खूप रूम हां तेच खूप रूम मेसी झाला आहे. तो मी आता पटकन दाखवते तुम्हाला. सो इथून एंट्री केला गेला हा आहे मेन डोर. इथून एंट्री केला केला इथे एक बेड दिला आहे त्यांनी, कारण का आम्ही 3 जणांचं बुकिंग केलेलं. सो इथे एक बेड आहे. याच्यामुळे मरून पडला तो. त्याच्यानंतर हा डबल बेड आहे. डबल बेड आहे. बाकी सगळे इग्नोर करा. ती एक चेअर आहे. इथे एक चेअर दिली. हा एक टेबल आहे. इथे एक डोर आहे. तिथे बाहेर विंडो आहे बाल्कनी. ते नको नको नको. ते एक बाल्कनी जिथून मस्त व्ह्यू येतो. थंडी आहे. इथे दाखवू आम्ही तुम्हाला गाईज फ्रंटचं दिसतं. आणि असा काहीसा हा हॉल दिसतो. इथे टीव्ही दिला. टीव्हीचा सेटअप आहे. AC आहे. इथे बेसिन आहे समोर. इथे बेसिन आहे गाईज. हे थोडं त्यांनी लय खाली दिलं. अजून जरा खाली दिलं असतं तर बरं झालं असतं. डायरेक्ट मांडी घालूनच बसून आम्ही तोंड बिन लुटलं असतं. त्याच्यानंतर इथे बाथरूम वेगळं आहे. सॉरी
इथे बाथरूम वेगळं दिलंय. अंघोळीला दिलेला आहे आम्हाला. त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक मस्त मोठा टेबल दिला आहे, म्हणजे तुम्ही एकदम आरामात मोठ्या टेबलवर बसून आंघोळ करू शकता. आणि इथे आहे टॉयलेट. त्याच्यानंतर इथे टॉयलेट आहे ते दाखवायची गरज नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ते कसं असतं. आणि इथे मी माझा सेटअप करून बसली कामाला. आणि हा टेबल तर खूप मेसी झालाय. पासपोर्ट. सो येस, असा काहीसा आमचा हा रूम दिसतोय. क्लीन आहे, बाकी रूम पण छान आहे. बेड पण कम्फर्टेबल आहे. जेवलो आलो आताच. सो इग्नोर द मेस पार्ट. अँड बाकीचा रूम तुम्हाला कसा वाटला तो सांगा. जेवलो. सो अशा प्रकारे आजच्या दिवसाचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही काय काय एक्सप्लोअर करतोय ते तुम्ही बघत राहा नक्कीच. सो सी यू सून गाईज. बाय बाय.